सोलापुरात आले आहेत, कालच आलेले आहेत. त्या 2 दिवसाच्या मुक्कामी सोलापुरात आहेत. त्यांनी अनेक मराठी चित्रपटातून मालिका इतर क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा आज आपण स्वरांजली चॅनलच्या व्यासपीठावर आपल्या समाजातील मान्यवर व्यक्तींच्या हस्ते सत्कार करीत आहोत. भाजपचे माजी शहराध्यक्ष रामचंद्र जलू साहेब, तसेच भाजपच्या उद्योग आघाडीचे अंबादास बिंगी साहेब यासह आपल्या चॅनलचे संस्थापक दयानंद मांबळे आदींच्या उपस्थित आणि विशेष म्हणजे मॅडमांचे बंधू तुकेश बेरी जे आज अखिल भारतीय स्तरावर पद्मश्री समाजाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्याकडे पॉलिटिकल विंग यासारखी महत्त्वाची जबाबदारी आहे. अशांच्या उपस्थितीत आपण आज सत्कार करीत आहोत. स्वरांजली चॅनलच्या व्यासपीठावर आपल्यासोबत आहेत बी अन्नपूर्णा अर्थात अन्नपूर्णा बेरी, ज्या आपल्या पद्मशाली समाजाच्या आहेत आणि गत अनेक वर्षापासून त्यांचं मुंबईत वास्तव्य आहे. त्यांचं आजोळ सोलापुरात आहे. मॅडमनी अनेक मराठी दिग्गज कलावंतांसोबत काम केलं आहे. त्यामध्ये लक्ष्मण बेर्डे व अशोक सराफ यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल, कारण ते मराठीतील माइलस्टोन आहेत. अशा मोठ्या अग्रत्यांसोबत त्यांना कामाची संधी मिळाली ही एक आपल्या समाजादृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. मॅडमना बऱ्याच वर्षांनी सोलापुरात आल्यावर काही प्रश्न विचारून मी मुलाखत घेऊ इच्छितो. तर मॅडम, सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत. सोलापूर आपलं संबंध काय मॅडम, थोडक्यात सांगा. नमस्कार. स्वरांजली या न्यूज चॅनलला तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. मॅडम, आपल्याला कला क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी सुचली? ॲक्च्युली मी ना लहानपणापासूनच मला सिंगिंगची खूप आवड होती, डान्सिंगची पण खूप आवड होती. जसं स्टेज मला दिसलं की गाणं लागलं किंवा काय, तर संगीताच्या आवडीमुळे आणि डान्सच्या आवडीमुळे मी ह्या क्षेत्रात यायचा निर्णय घेतला. आणि आफ्टर एज्युकेशन मला असं वाटलं की मी काहीतरी ह्या इंडस्ट्रीत जावं आणि काहीतरी माझी जी कला आहे ती तुमच्या पुढे मांडावी. सुरुवात नाटकापासून झाली की सिनेमापासून? नाही, मी ॲक्च्युली ना एक ॲड केलेली वारणा शिवकणची. साल कुठल्या मॅडम? तर साल एवढं लक्षात नाही आहे. झाले आता मला इंडस्ट्रीत 25-30 वर्ष तरी झाली, नियर अबाउट ती. तर माझी पहिली ॲड होती वारणा शिवकण, त्याच्यापासून सुरुवात झाली. आणि तुम्हाला आठवत असेल की नुक्कड सिरियल यायची. हां, त्याच्यात गुरु म्हणून जो रोल करायचा दिलीप धवन, तर त्यांच्या वडिलांनी एक सिरियल काढायचा विचार केलेला. तर दुपारी एक सिरियल यायची, ऐसी जिंदगी असं काहीतरी नाव होतं, मला पर्टिक्युलरली. तर त्याच्यात मी नाही, एजो ए जिंदगी ती वेगळी, सतीशा पर्टिक्युलरली, जरा नाव माझ्या लक्षात नाही आहे. तर त्या सिरियलमध्ये मी ॲज अ लीड करत होते. मग त्या सिरियलपासून माझी जर्नी सुरू झाली. पहिला सिनेमा कोणता? माझा पहिला सिनेमा म्हणजे मराठी. नाव म्हणते? माझी पहिला सिनेमा सवाई होता, अशोक सराफच्या ऑफिसमध्ये. आणि दुसरा देखणी बायको नावाची, त्याच्यात लक्ष्मी. मॅडम, या 2 दिग्गज कलावंतांसोबत काम करताना त्यांच्यासोबतचे अनुभव काय? खूप चांगले आहेत, खूपच चांगले. आणि मी तेव्हा नवीन होते, त्याच्यामुळे जरा जरी प्ले किंवा काही मला काही यायचं नाही किंवा, तर दोघांनीही मला खूप खूप सावरून घेतलं. नंतरच्या काळात काही स्टेज शोमधून आपण दिसला? स्टेज शो? ते स्टेज शो म्हणजे बस जसं डान्सचा प्रोग्राम असेल, कोणी मला इन्व्हाइट केलं तर मी डान्स शो करायचे. एकंदर किती चित्रपट झाले मॅडम आतापर्यंत? असं सांगणं म्हणजे मराठी पण 7-8च्या वरतीच झाले. जसं सवाई हवालदार अशोक सराफच्या अपोजिट, दुसरं देखणी बायको नाम्याची राजकुमार बेर्डेच्या अपोजिट, तिसरं बांगड्या भरा मी स्वतः प्रोड्यूस केलं. त्याच्यानंतर गोविंदा
आपला स्वप्नील जोशीची आई, महेश कोठारेची फिल्म दुबंग, त्याच्यात आदिनाथ आणि त्यांची जी उर्मिला तिच्या आईचा रोल केला आहे. असे कित्येक फिल्म्स केले मराठी, आणि हिंदी पण करतेच आहे आणि करणार. हिंदीमध्ये कुठं काम केलं? सिरियल का? सिरियल तर आहेतच, सिरियल तर खूपच केलेल्या आहेत मी, 1000च्या 1500च्या जास्त. सवाई आपला क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया, कितीतरी म्हणजे खूप सांगायचं. मराठी मालिका कुठल्या केल्या? मराठी आता मी एक केलेलं सकुटुंब साखरे. बरं, मग सध्या सुरू असलेलं तेच आहे का सध्या? नाही नाही, तेच संपलं. सध्या तुम्ही शूटिंगमध्ये आहात म्हणालात. मी बालाजीची एक करते, चाहेंगे तुम्ही इतना. बरं. त्याच्यानंतर वेबसिरीज करते आहे आणि फिल्म्स पण करतेच आहे. त्यात एक लास्ट इयर मी एक तेलुगू सिरियल केलेली, नेत्रा, जेमिनीसाठी. बरं. आणि आता मी एक तेलुगू फिल्म करते, संगीता. बरं मॅडम, त्यावेळेचं कलाक्षेत्र आणि आजच्या कलाक्षेत्रात खूप फरक आहे मॅडम. सगळीकडे बदलले आहेत, कामाची पद्धत बदललेली आहे, जास्त प्रोफेशनलिझम आलेलं आहे. म्हणजे व्यावसायिकता जो म्हणजे ते गुण जो अवलंबतो तो यशस्वी होतो. म्हणजे उदाहरणार्थ वक्तशीरपणा, पंक्च्युअल असणं गरजेचं आहे आणि काळानुरूप अपडेट असणं गरजेचं आहे. जुन्या काळात आणि नवीन काळात याच्याची सांगड घालून काम करावं लागतं. तर आपण या निमित्तानं आपल्या समाजाच्या म्हणा किंवा नवीन कलाकारांना काय संदेश देऊ इच्छितो या क्षेत्रात येऊ इच्छिणार? तुम्ही सगळेच प्रश्न एकत्र विचारले आहेत ॲक्च्युली. वक्तशीरपणा जो आहे तो तर पाहिजेच, आपल्या अंगी पाहिजेच. कुठेही कुठल्याही तुम्ही क्षेत्रात जा, टायमिंग पर्टिक्युलर. आणि ह्या क्षेत्रात तुमच्यात पेशन्स पाहिजे. काम कधी मिळतं नाही मिळत, एक तर पेशन्स पाहिजे. आणि काम तुम्ही जर का तुम्हाला मिळालं आणि त्या कामात तुम्ही वक्तशीर नाही आहे तर खूप मोठा प्रॉब्लेम होतो. आता समजा 7ची शिफ्ट आहे, त्याने 6:30चा कॉल टाईम दिला तर यू हॅव टू बी देअर. जर का लेट झालं तर मग त्यांचा जो लाखोचा नुकसान आहे, मग कोण त्याला रिस्पॉन्सिबल असणार आहे ना. तर मग तुम्हाला ते पाहिजेच, टाईमचं एक पर्टिक्युलर टायमिंग तुम्ही ठेवलंच पाहिजे. नवीन लोक जे इच्छितात त्यांनी कुठल्या दृष्टीने तयारी केली पाहिजे अशा तऱ्हेने असं सांगणं मला खूप कठीण जाईल, कारण प्रत्येकाची वेगळी वेगळी शैली असते. कोणाला जरी ह्या लाईनमध्ये यायचं असेल तर एकतर एज्युकेशन आहे, एज्युकेशन मस्ट बी देअर. आणि त्याच्यानंतर एक तर फिल्म्स बघा, जुने जे आहे त्याच्यानंतर आत्ताची फिल्म आहेत. जसं आता तुम्ही म्हणालात की आधीचं फील्ड वेगळं होतं, आमच्या टाईमचं सुद्धा वेगळं होतं जरा. आणि आता तर एकदमच डिजिटल मीडिया आलेला आहे. आता समजा सोलापूरहून किंवा जसं दिल्ली, UP वगैरे तिकडनं येतात आर्टिस्ट, तर ते आली मोबाईलवरच सर्च करतात. त्यांना एवढं आता इझी झालेलं आहे की मोबाईलवरच सगळं त्यांना मिळून जातं, सगळं इन्फॉर्मेशन मिळून जातं. स्पेशली येऊन स्ट्रगल करायची गरज पडत नाही. तिकडनंच व्हॉट्सअपमधनं किंवा गुगल करतात. समजा ऑफिस शोधायचं आहे किंवा काय, कोणाला फोटो पाठवायचा, कास्टिंगवाला कोण आहे का, ते आजकाल एकदम नवीन टेक्निक आल्यामुळे ते एकदम सोयीस्कर झालेलं आहे. आमच्या वेळी काय झालं की आम्हाला तो फोटो प्रिंट करा, मग प्रत्येक ऑफिसमध्ये जा, त्याच्यानंतर त्या प्रोड्युसरला भेटा, मग ते फोटोज द्या. म्हणजे अक्षरशः 2-2 तास आम्हाला प्रवास एका ऑफिससाठी करावा लागायचा आणि पूर्ण दिवस स्ट्रगल. आणि पर्टिक्युलरली त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन मग काम बघायला. असं ते काय वाटतं का मॅडम, आपल्याला तो ड्रीम रोल आहे आणि तो करायचा किंवा करायचा राहून गेला, संधी मिळाली, ड्रीम रोल. आणि मला आता तेलुगू इंडस्ट्रीमध्ये मला काम करायचं आहे. मी खूप इच्छुक आहे तेलुगू इंडस्ट्रीमध्ये मला काम करायचं. आता एक जसं मी एक तेलुगू फिल्म करतेच आहे, संगीतम, पण मला तेलुगू फिल्ममध्ये त्या तेलुगू शकुंतलम होत्या ना, हां, तेलंगणा शकुंतलम, मला तो जो जागा रिकामी आहे ना ती भरायची. हां,
मला तो रोल करायचा आणि मी सगळ्यांना सांगते कि मुझे ना वो रोल करना ही है, सारे रोल करने ही है मुझे, जैसे मम्मी का है या सास का है, कोई भी है, मुझे वो रोल करना है, वो जगह जो उनकी जो छाप है, वाह वाह, उन्होंने जो काम किया है ना, आई एम वेरी इम्प्रेस्ड। मॅडम तेलुगू प्रवासासाठी म्हणजे सिनेसृष्टीला आपल्याला शुभेच्छा। मॅडम पर्टिक्युलर बॉलिवूडमध्ये तुम्ही काम केलं अनेक वर्ष, म्हणजे मुंबईत, आणि आता साऊथचा तुम्ही आपल्या मातृभाषेचा अनुभव सांगताय, तर दोन्ही ठिकाणी कामाची पद्धती काय, म्हणजे त्यातले गुण घेण्यासारखे कुठले आहेत पर्टिक्युलर साऊथच्या अनुभवासंदर्भात? साऊथचं ना टायमिंग, रिस्पेक्ट, सगळंच एकदम पद्धतशीर आहे। हो, म्हणजे आता मी एक शेड्यूल करून तिथे एकदम पर्टिक्युलरली स्क्रिप्ट हे ते एकदम सगळं एकदम व्यवस्थित असतं, आधीच सगळं दिलेलं असतं, आणि टाईम शिफ्ट ती एकदम त्या हिशोबाने शिफ्ट असते त्यांची, शिफ्ट संपली का लाईट बंद होते, असं आहे। तिकडचं सगळेच तुम्हाला म्हणतील, सगळेच आर्टिस्ट, सगळेच टेक्निक म्हणतील की नाही साऊथ का जो है वो एक पॅटर्न ही अलग आहे, आणि आमच्या हिंदी इंडस्ट्रीचं जरा पॅटर्न वेगळं आहे, असं आहे। मॅडम आपण पण आम्हाला काम करायचंच आहे, तर कुठेही असो, मराठी असो, हिंदी असो, तेलुगू असो, कुठलीही भाषा असो, कुठलीही मीडिया असो, आम्हाला काम करायचंच आहे। मॅडम एक समाज घटक म्हणून काल जो आपल्या समाजाचा महामेळावा किंवा अधिवेशन झालं, त्या संदर्भात आपलं मत काय? चांगलं मत आहे। आपल्या तेलुगू समाजाला पुढं येण्यासाठी हा अधिवेशन होता। आपल्या समाजात काय खाचखळगी आहेत, प्रश्न आहेत, जे गोरगरीब आहेत त्यांच्याविषयी जास्त, मला असं वाटतं जास्त विचार करत नाही आहेत, त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न उद्भवतात। तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायचं, आणि पैसा आणि विडी कामगार, मेन म्हणजे विडी कामगार, ते खूप गरीब आहेत। आजही मी बघते घरात बायका विडी करतायत आणि त्या घर चालवत आहेत, तर त्यांच्यासाठी काहीतरी आपण उद्योग, जसं काल प्रणितीताई पण म्हणाला की तुम्ही म्हणताय की विडी आप पिएंगे तो आपको ये होगा वो होगा, त्याच्यामुळे विडीचा जो एक व्यवसाय आहे तो कमी झालेला आहे ना, मग त्याच्यासाठी तुम्ही मग कुठला तरी दुसरा पर्याय आहे का, मग तुम्ही पर्यायी द्या ना त्यांना, घरात तुम्ही काम द्या त्यांना काहीतरी, नाही तर त्यांची पोटं कशी भरणार? मॅडम सोलापूर संदर्भात, सोलापूर आपल्या आजोळ इथल्या काही आठवणी आहेत का, किंवा सोलापूरबद्दलचं आपल्या समाजाबद्दलचं एकंदरीत तुमचं मत? खूप छान आहे, मला इकडे आल्यावर खूप बरं वाटतं, आणि तसं बोलतो ना मामाच्या गावाला जाऊया, झुक हो, मामाचं घर म्हटल्यावर ते कसंही असो, झोपडी असो, महल असो, काहीही असो, मामाचं घर म्हटल्यावर आपण स्वच्छंद असतो, आपण म्हणतो मला हे करून घाल, मला मामा हेच पाहिजे, मला ते आताही मी कालही माझ्या मामीला म्हटलं, मामीने विचारलं की काय खाणार, म्हटलं आत्ता नाकू गिदी जेश पेटतो, भाकरी गिदी जेश पेटतो, आणि ते बरोबर नाही जेश पेटते, आपण ऑर्डर देऊ शकतो, आपल्याला हवं ते आपण असं आहे, म्हणजे तो आपल्या घरातलं घर पण असतं, घराचं घर पण आपण दुसरीकडे ऑर्डर पण देऊ शकतो, मर्यादा असतात, तर अजून म्हटल्यावर आपण स्वच्छंद असतो, तिथे आपण ऑर्डर देऊ शकतो, आणि ते ऑर्डर आपल्याला करून मिळेल असं वाटतं की काय म्हणतात, करून पण देतात ती लोक स्वेच्छेने। मॅडम एकेकाळी सोलापुरात आपल्या समाजाचं राजकीय वर्चस्व इतकं होतं, म्हणजे तुम्हाला अभ्यास असेल त्याबद्दल किंवा कल्पना असेल की आपल्या औद्योगिक बँकेत आपण शहराचा महापौर ठरलो आपण, ते आपले लोक तेव्हा आमदार खासदार असायचे, त्यावेळी शहराची राजकारणी सूत्र आपल्या या तेलुगू पट्ट्यातून घालायची। आता नेमकी परिस्थिती उलटी झालेली आहे मॅडम, राजकीय पद गेलेली आहे, आपले आमदार खासदार सध्या कोणी नाही, आणि काल जो अधिवेशन झाला की राजकीय ताकद परत निर्माण करायचं आहे, गतवैभव निर्माण करायचं आहे, तर आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तुम्ही समाज बांधवांना काय आवाहन कराल? ॲक्च्युली बघायला गेलं ना तर राजकारणात माझं जास्त इंटरेस्ट नाही आहे, मी अभिनय क्षेत्रामध्ये जास्त असल्यामुळे ना मी ह्याच्यात जास्त इंटरेस्ट घेत नाही, किंवा जास्त मी बोलू शकत नाही आहे,
पण जे काही काल जे दिसलं अधिवेशनात, सगळे म्हणत होते की इथे जो एक प्रॉब्लेम चालू आहे तर 2 आमदार किंवा 2 खासदार आलेच पाहिजे आणि जे आपल्या समाजासाठी काहीतरी करू इच्छितात आणि त्यांनी केलंच पाहिजे, तरच आपला समाज पुढे येणार. आपल्या समाजाचे जे लोक आहेत, खासदार आले तर आपल्या समाजासाठी काहीतरी विचार करावा. आणि मी लोकांना हेच विनंती करते, जे कोणी येतील त्यांना विनंती करते की आपल्या समाजासाठी तुम्ही करा, समाजकार्य करा. मध्ये అరే ఏం చేస్తాడు నీ కొడుకు, నా కొడుకు లండన్లో ఉన్నాడు, మళ్ళీ నీ మనమడు ఏం చేస్తాం, అడుగులో లండన్లో ఉన్నాడు. अरे सगळेच लंडनला गेले तर मग आपला देश काय करणार? आपल्या देशाचं काय? टॅलेंट बाहेर चाललं टॅलेंट. हो, त्याचा वापर इथेच वापर तुम्ही इकडे करत नाहीये. तुम्ही लंडन अमेरिकाला तुमच्या मुलांनाच तुम्ही पाठवताय. मग कसं काय आपला मग देश पीडित नाही का होणार? तुम्ही ही शिकवण द्या की आम्ही तुम्हाला एज्युकेशन देतोय, एज्युकेट करतोय, तर तुम्ही इथे आपल्या लोकांसाठी काहीतरी करा, आपल्या समाजासाठी काहीतरी करा. आजकाल कित्येक असे जे एज्युकेटेड मुलं मुली पण आहेत ते इथे राहून शेती करतायत, आलेले आहेत, उच्चपदस्थ नोकरी सोडून आलेले, तिथे सोडून येत आहेत, आलेले अशी उदाहरण आहेत. स्वतःचा उद्योग इथे भारतात सुरू केले असे पण उदाहरण. हो, भारतात काय उद्योग नाही आहे? भरपूर आहे, करण्यासारखं खूप आहे, असं काही नाही आहे. पण तुम्हाला नाही, अरे నా కొడుకు, అరే నా కొడుకు అమెరికాలో ఉన్నాడు, అరే నీ కోడలేని అమెరికాలో ఉన్నది డాక్టర్, అరే నేను ఇదే ఇంటున్నా నిన్నాడు సంధి, ప్రతి ఒక్కడు ఇదే అంటాడు. ते जे आई वडील जे म्हातारी ते एकटे आहेत बिचारे. फक्त त्यांना एवढाच आनंद आहे की माझा मुलगा, माझा नातू, माझं सगळं लंडनला आहेत आणि त्यांची घरं सगळे अशी ओस पडलेली आहेत. सांभाळणारं कोण नाही आहे. हा, आणि हे पण मला बोलायचं आहे की आपल्या देशात का वृद्धाश्रम होत आहेत? त्याचं कारण जे आहे ते वृद्धाश्रम जे आहे बघायला कोण नाही आहे. ती लोक पैसा पाठवत आहेत आणि वृद्धाश्रम मध्ये राहत आहेत आई वडील. उपयोग काय तुमच्या एज्युकेशनचा, शिकायचा? का तुम्ही शिकवलं मग तुमच्या मुलांना? वृद्धाश्रम मध्ये राहण्यासाठी मला नाही. म्हणून माझं त्रिनेत्र फाउंडेशन आहे, माझं NGO आहे. तर आमचा एक संकल्प आहे, एक तर आयुर्वेदिक सेंटर ओपन करायचं आणि माझं हे वृद्धाश्रम बांधायचं आहे, जेणेकरून हे जे लोक आहेत त्यांना एक आत्मीयता, एक मुलगी समजून किंवा बहीण समजून. मुंबईत मला मुंबईत करायचं आहे. प्रयत्न सुरू आहे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं ते होते होईल. NGOच्या माध्यमातून आपण काहीतरी सोलापुरात काम करावं अशी आमची इच्छा. कुठला? NGOच्या माध्यमातून सोलापूर. मी काल बोलले अधिवेशनमध्ये, NGOच्या मार्फत हे मी बोलले की माझं जे NGO आहे, एकतर आम्ही हे करतोच आहे, अँटी सुसाईड वर्क पण करतो. तर काल मी बोललेली आहे की एक जे आता मी इंडस्ट्रीमध्ये आहेच, तर मला जे नॉलेज आहे कसं मार्गदर्शन करायचं आपल्या तेलुगू समाजात जे आहेत त्यांना बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, तर मग त्यांना जे मार्गदर्शन कसं मिळेल, कोण देणार? तर मी आहे ना द्यायला, तर मी मार्गदर्शन देईन. आणि असं मार्गदर्शन देण्याऐवजी एक कॉर्पोरेट हाऊस आपण काढूया, त्याच्यात त्यांना बोलवायचं आणि जे काय आहे इम्प्लिमेंट आपण करायचं. म्हणजे त्यांना पण एक सरळ रस्ता आणि एक काय म्हणतात कमाईचा एक रस्ता पण मिळून जाईल आणि चांगला रस्ता आपण दाखवणार, चुकीचा रस्ता आपण दाखवणार नाही. आपल्या पुढील करिअरसाठी तसेच सामाजिक कार्यासाठी थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद मॅडम. आपल्या सूचनेच्या आव्हानाचे समाजावर नक्कीच विचार करतील. वेळात वेळ काढून आपले संबंधित परिवार धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हाला सुद्धा शुभेच्छा आणि येत्या दसऱ्याचे आणि बत्कम्मा पांडू नवरात्रीमध्ये त्याच्या सगळ्यांना शुभेच्छा.